काय बाई, सगळ्या बाया म्हणतात गल्लीतल्या, म्हणजे तुझी आई नाही आली लेकराला भेटायला. लेकराचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला माझ्या, एवढं मोठं उडून पडलं वाऱ्यावाने लेकरू. पण त्यांना काय सांगणार मी बायांना तरी. माझी बहीण पण अश्विनी पण नाही आली. तिला सांगितलं होतं अश्विनीला, अश्विनी आनंदचा ॲक्सिडेंट झाला बरं का. आता ती बहीण आहे, तिला तर काळजी वाटणारच ना. ती पण रडतच होती फोनवर. मग मी तिला म्हणलं नको रडू अश्विनी, पण ती काय करणार आहे, इथं जवळ जर असती तर पटकन आली असती. ती गेलेली दाजीबरोबर बाहेर फिरायला श्रीनगरकडं, आणि ती म्हणते तिकीट नाही भेटू राहिलं मला. आणि तसं तर 3-4 दिवस तर लागते तसे रेल्वेने यायला. आणि माझी मम्मी मला फोन पण करत होती, पण तिचा फोनच स्विच ऑफ लागू राहिला मम्मीचा. माझ्या काय माहिती का म्हणून लागू राहिला. तिला सांगितलं होतं मी आनंद ॲक्सिडेंट झाला. 4 थांबलाय मम्मी पण. इथं किती काय बाहेर नाव ठेवून राहिले मला. मम्मीने आली माझी तर कधी पोराला बरं लागल कधी नाही. किती काय टाके दुखू राहिले त्याचे. सगळे अंगाला मार लागला. काय पाप केलं होतं काय माहिती आम्ही कोणाचं. मम्मी म्हणते माझा हात आई आहे त्याच्या डोक्यावर. माझी मम्मी चल बाय आनंदला भेटून येते. लय दिवस झाले. बरं आहे का नाही काय माहिती. परत दवाखान्यात गेलाय का नाही काय माहिती. बघून येते. परत नाही गेलं तर मंदी भनभन करीन. मावशी जवळ राहून सुद्धा येत नाही बघायला. चल बाय हाय का नाही घरात काय माहिती. मंदा हाय मंदे हाय का. काय मावशी आल्या का. आले बाय काय बाय बरं आहे का. हा बरे मावशी. कुठे गेले होते तुम्ही किती दिवस. अगं बाहेर गेले होते जरा काम होतं माझं. बरं आहे त्याला. बरं वाटलं मला असं कळालं आनंदचं ॲक्सिडेंट झालं त्याच्यामुळे म्हणलं यावं भेटून. तुम्हाला माहित नाही का मावशी, मरता मरता पोरग वाचलं. हा ना बाई मला कळालं म्हणून तर मी आले ना म्हणलं यावं बघून त्याला. एवढा उडून पडला मावशी, असा वाऱ्यावाने उडून पडला. लेकरू माझं सगळं खरकत केलं इथून तिथून. हा ना बाई रडू नको. बरं आहे का आता. हा बरं वाटू राहिलं. बसलेला आहे तो आतमध्ये तिथं. हा ना किचनमध्ये. रडू नको ग बस. बरं वाटन त्याला काही नाही. काहीतरी पुण्य कामाला आलं त्याचं म्हणून काही नाही झालं नाही एवढं. बरं झालं ना असं. पुण्यच काम आलं मग मावशी. रडू नको ग बस. माझ्या पोराचा स्वभाव किती बडबड आहे त्याच्या मनात. कधी काही नाही मावशी कोणाविषयी कोणी काही काम सांगितलं. रडू नको. बरं वाटन तेच म्हणलं बघून यावं. आम्ही गेले होते गावाला म्हणलं या मला कळालं तर मी आले बाय लगेच. पिशवी ठेवली घरात आणि लगेच इकडं आले. मी तुमची वाट पाहत होते मावशी किती हा ना. दिवसांनी. म्हणलं मावशी पण येईना म्हणलं भेटायला पोराला. गप रडू नको. आले ना बाई कळाल्या बरोबर आले का नाही मी. हा. गप बस. तुझी मम्मी आली का नाही अजून. नाही आली. मम्मी गेलेली 4 थांबला. हा होय. तिचा फोन स्विच ऑफ येत होता. मम्मी म्हणत होती मी येईन म्हणून. हा मग आता ती तुम्ही सांगा माझी मम्मी एवढी थोडी श्रीमंत आहे ती. तिच्याकडे एवढे थोडे ना पैसे किती. हा ना यायला पाहिजे ना पण नाताला भेटायला ग. अहो ते खरं आहे मावशी तुमचं, पण तिच्याकडे एवढे पैसे काही मनाने येईल ती इकडं. हा, नाही म्हणा पण कोणत्या गावाला गेली. 4 धामला गेली. असं. आणि तुम्हाला माहित नाही का माझी मम्मीची परिस्थिती किती गरीब आहे म्हणून. माहिती पण अशा टायमाला यायला पाहिजे ना. कळालं असेल ना. तिला कळालं मावशी. ती तिकडे रडत होती माहितीये का. येईन सगळे शेजार पाजारचे म्हणत होते त्या मम्मीला सांगू नको पण मला नाही नाही असं सांगायलाच पाहिजे ना. असं सांगितलं पाहिजे. मला नाही राहिलं. बसलं का नाही तिथून मग. बसलेली मम्मी. हा ना. माझा दंड फडकत होता सकाळी सकाळी. मी ते ताई विचारलं म्हणलं दंड कमी फडकतो. मला ऐकलं काही नाही माहिती म्हणे. दंड फडकत असलं ना डोळा फडकत असलं ना काही ना काही होतं. नाही तर कुणी ना कुणी घरी येतं पाहुणे राहून. मग येईन तुझ्या आज. मावशी म्हणून रडू नको ग बस. बरं वाटेल गप. नाही रडावं असं. बरं वाटेल त्याला गप. गप रडू नको ग बस. गप रडू नको. बरं वाटेल त्याला गप. असं कधीच झाला नव्हता हातचा मावशी. हा ना. आता ते काय आपल्याला माहित नाही ना काय होणार पुढं पुढं काय होणार आहे. लय जण पाहुणे रावळे येऊन गेले भेटून गेले त्याला. हा ना. माझी भाऊन ते आले होते. हा मग मला नाही दम पडला बाई. मी पिशवी ठेवली लगेच आले म्हणलं काय झाले बघावा. मला माहिती मावशी तुमच्या मनात काय हा नाही. कळाल्या बरोबर मी म्हणलं चल बाई बघावं काय झाले. तिथे बसलेला आहे आतमध्ये तो. हा ना. त्याच्या समोर नाही रडत मावशी. मी हा त्याच्या समोर नको रडू, त्याला अजून वाईट वाटत. वाईट वाटलं मावशी. मग एवढं मोठं पाडलं एवढं मोठे टाके सगळे अंगाला मार आहे मावशी त्याच्या. कुठे गेला होता. तो तिकडेच गेला तर मेडिकल मध्ये गोळ्याची डोक्याची गोळी मग आणायला. ते समोरच्याला धरलं नाही का. नाही धरला. सीसीटीव्ही कॅमेरावाल्यांना विचारलं ते दुकानवाल्यांना
की तुमच्या ह्याच्यात दिसतं का कोणी काय खऱ्याची दुनिया आहे का? कोण हा खरं ना, सांगतं कोण का? सांगायचंय खरं. कोणी नाही सांगत मावशी. आजकाल ना सगळं खोटच आहे. गप रडू नको. कुठे आहे आनंद? आई आतमध्ये. गप रडू नको. गप बस. बघते मी त्याला. गप रडू नको. बाई फोन बंद लागला माझ्या. ह्या मोनीचं फोन नाही लावला, काय नाही. कितीक लागलंय कितीक नाही लेकराला काय माहिती. येते भेटून आता त्याला बघावं लागन. तर बाई फोन चोरी गेला आणि परत तिला नाही सांगत, नाही तर ती मनाला खाईन का कसं काय चोरी गेला. मग मी तू एवढ्याला नीट नाही ठेवता आला का तुला. तिला सांगितलं परत टेन्शन घेईन ती. आता तिला सांगतच नाही मी चोरी गेला आणि काय गेला म्हणून. म्हणे अयो मम्मी. काय झालं बाई? काय झालं? हा ना, मग मला माहित झालं म्हणून तर आले मी. कस काय झालं कस काय नाही. मम्मी त्याचा किती काय हात पाडला आनंद माहितीये का तुला? कस काय झालं बाई? किती काय वाऱ्यावर उडून पडलं हा ना ग, रोडनी रे ट्रॅफिक असतं. कस काय झालं? लेकराला पुढं झोपलं. मम्मी किती काय करकत गेलं माहितीये का तुला? हा होय. कस काय पडला कस काय नाही काय माहिती. नीटनाटक चालत होता का नव्हता तुला गाडी? फोन केला होता, तुझा फोन स्विच ऑफ होता. मम्मी तुझा फोन का म्हणून स्विच ऑफ होता? गप नको रडू. आता रडून येणार आहे का? रडल्याशिवाय रडून नको. मम्मी लेकरू मारता मारता वाचला का? हा ना लेकर तो काहीतरी चांगलं पुण्य कामाला आलंय. मला माहितीये मम्मी तुझा हात माझ्या डोक्यावर आहे. आहे मग म्हणून तर म्हणते चांगलं पुण्य. तू चांगलं काहीतरी केलं म्हणून कामाला आलं ना. आईच्या बरं झालं डोक्यावर लेकराला नाही काय झालं बाई. आईच्या डोक्यावर हात असला का कशाचीच काही हा, होत नाही बघ. मम्मी. बरोबर आहे. नाही होत ना. तू बसली चारी धामला तिकडे जाऊन तू आता काय करते तिथं बाया निघाल्यावर जावंच लागलं ना मला. आणि मला काय माहित, मी गेल्यावर झालं ना मागं असं. तू एवढे फोन लावले मी तरी तो पत्ता नाही. फोनच उचलले गप नको रडू. गप बाळा नको रडू. गप. बरं लागन बरं. आता काय करावं. होणाऱ्या गोष्टी होत असते आता. मग किती काय वाट पाहिली मी. मावशीला फोन केलता, मम्मी कुठे मम्मी कुठे म्हणून. आता मावशी तरी काय करते तिकडे फोनच नाही लागला म्हणल्यावरती. आले का तुम्ही? आले ना. का मग एवढा उशीर केला? अहो किती वेळ तिकडे झाले? देवाला गेले चारीधामला. तिकडे मोबाईल गेला हारून. काय करणार मग. हा ना. हा आता कस काय लिकरू तरी सांगन मग. मला माहितच नव्हतं ना. आता इथं आल्यावर माहित झालं घरी आले. काय मम्मी तो मोबाईल काल मला कळालं मग लगेच आले मी आज इकडे. म्हणलं बाय आली अकराला. यायचं ना. हा ना. त्याला किती हे झाले. मम्मी तो मोबाईल हरवला का? हा ना. कस काय हरवला मम्मी तो मोबाईल? पडला आता तिथं काही गर्दीत कुठं पडायचं आणि काय त्याचं काय सांगून पडत. मावशी जाऊ दे मोबाईल जाऊ दे. हा ना लेकराला लागलं इथं एवढं हे मोबाईल काय झालं. लेकरापेक्षा लई आहे काय. पण मला मम्मीची आज पण नाही उद्या घेऊ मोबाईल. मम्मीची पण काळजी होती. मम्मी किती लांब गेली चारी धाम. आले ना. जाऊ दे आले मी. लेकराला हे झालं बरं झालं पाहिजे. ते थोड्यावरून वाचलं लेकराचं. मी बी आले एका दिवशी. तो मम्मी आली एका दिवशी. दोघी भेटलोय ना. तुमचं पाय गुण चांगला आहे मावशी. म्हणून माझी मम्मी आली. ते बसलेलं आहे आनंद आतमध्ये. हा. बरं आहे ना आता? बरं आहे ना आता बरं त्याला. वाटतं. आनंद इकडे. मग कोण आलं? बाई लेकराला लय वाचलं त्याचं. त्याच्या समोर नाही रडत मम्मी. नको रडू. त्याच्या समोर रडली ना त्याला जास्त टेन्शन आहे. टेन्शन आहे. त्याला बरं करायचं बघायचं आपल्याला. त्याचं वाढून थोडं ठेवायचं. पण त्याला बोलली ती मी तेव्हा. हा, बोलव. पण तू पाणी आणते मम्मी. नको पाणी नको आणू. त्याला बोलव फक्त. तर मम्मी पाणी घेऊन ये. तुम्हाला पाणी द्यायचं का? नाही. नको. गेले आता. पॅन थोडं पाणी. नको नको. गेले मी. हा ना मला सर्दी होती मला. लगेच सर्दी होती. हे वातावरणामुळे जास्त पाणी नाही पिऊशी वातावरण वाटत. कसं लय गार झालं? गार वातावरण आहे ना त्याच्यामुळे. पहा मावशी आई ती आई असते. आईची माया सारखी बरोबर. माया असते का कोणाची? मी मला माहित झालं बरोबर आले नाही. तुम्ही का? मग मग ये असते तर कधीच आले असते. आता एवढे लांब गेले मग माझ्या मला. मम्मीला दम नसता पडला. माझी मम्मी मला पूर्ण विश्वास आहे. माझी मम्मी लई वेगळी मावशी. माझ्या मम्मी सारखी मम्मी कोणाचीच नाही होणार. मी नाही आले तुझ्याकडं. आले पण आताशी काढलं ना तुम्ही. माझी मम्मी जर चारी धामला पिशी तुला बरोबर आले तुझ्याकडं. चारी धामला नसती गेली माझी शेजारी मम्मी. पाजारीच कामाला येत असतात बाई. आता ते इथं असतात आले असत्या ना. तू नको बोलू मम्मी तिच्याकडून मावशी. काय बोलू? अगं, तसं नाही. आता दुखण्या बाण्याची काम येणारच नाही आहे. बाई दुसरं वेळेस. नाही हो मावशी बरं झालं आल्या. चांगला दुखण्या राहिला बाण्याचं त्याला. काम आहे. माया मी गेले तिकडे आले ना त्या कामाला शेवटी. हा. मग मम्मी तुला फोन आलता का मावशी? फोन नसेल केला तुला आहे ना? केलता माझा. ना. त्यांनी मग फोन केला असेल पण आता केलता मोबाईल ना. पाहिजे ना असं माझ्याकडे. असं झालं बाई. मग आता त्या एवढ्या लांब आहे. कसं काय धावत पळत येते. मोबाईल नव्हता ना माझ्याकडे. त्यांनी फोन करून काय ए फायदा. आनंद इकडे रे. तिथे बसले. पहिला फोन लागला त्यांना पण दुसऱ्यांदा फोनच स्विच ऑफ लागला. हा का? मग बोलवून त्याला.
येऊ राहिला ना मम्मी तो लेकीचं घर आहे का अशी काय पाहुणे म्हणे करते अगं बाई तसं नाही मग त्याला बोलू बघू दे ना माझ्या नाताला कसं आहे कसं नाही तो मान ऐकत काही बरं आता माहिती की बोला जाऊ मी नाही नाही बसा ना हो असं कसं काय तरी येतो तो बाहेर तू त्याला दाखवून ठोकून काढ बाई मम्मी नाही मी ऐकत सांगते आता त्याला दुसरं अजिबात. कसं काय ठोकत्यान मी सांगेन ना त्याला आता तू बाहेर गारट्या गोट्या जाऊ नको घरात झोपून राहा ते मम्मीला बरोबर थोडं ऐकत. बरं त्यासाठी होतं. रडत त्याला ठोकू का आम्ही मी मम्मी सगळंच पाठवून देईन त्याला 2-3 दिवस तिकडे. हा काय घेऊन काय जाते आराम मग आराम. त्याला तिकडेच जाय मम्मी त्याला. चालन चालन ते घेऊन मग जाईल. ऐकतच आणि नाही येईन का पण तो माझ्या बरोबर कम नाही यायचा ते म्हणा नको मावशी मी आजी इथंच राहतो म्हणा असं म्हणल्यावर नाही म्हणणार मी पण येईन मग तुझ्याकडे बर बर मग चल, मग दोघं येईन बीच 2-3 या. दिवस मी पण थांबून त्यापाशी बर बर आहे का नाही दोघी बी या. नाही नाही बर 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 चाल दोघांना घेऊन जाईल नंतर बरं लागलं ना दोघांना बी मम्मीच्या घेऊन जाईल. डोळ्याचं ऑपरेशन आहे मम्मीच्या डोळ्यात तूच जा आरामाला मम्मीकडे हा जाईल ना मी मामा नेईन ना बाई मग का नाही नेणार लेकीला मग तुम्ही येता लेके तुम्ही येणार नाहीत का मग लेकीवर ढकलून द्यायचं का लेकच म्हणते माझी आई माझी आई माझी आई आईची माझी आई आहे मग. अरे आजी तू कधी आली आत्ताच आले बाळा तुला भेटायला हा का? कुठं तिकडं काय करत होता आई लेकराला कितीक लागलं कितीक नाही काय माहिती ऑपरेशन बाबो. झालं इथलं लईच का लागलं का हा हे काय हे बी सुजलंय काही बोट बोटं आणि ते हा ना सुजलेत नाही काय. काय लेकराचं वाचलं ग बाय लेकरू माझं चांगलं कर्म काहीतरी कामाला आले म्हणायचे हा बरंच लागलंय आणि तू तिकडं काय करत होता एवढ्या आतमध्ये मेडिकल मध्ये गेलतो एक जण ठोकून गेला निघून बापरे नीटनाटकी गाडी चालायची दादा कसं लागलं एवढं लागली तुला घरात चालितो हा ना मी हळूच होतो तो येऊन ठोकून गेला मला नाही पण आपण बर तू वाचलं ना लेकराला थोड्यावरून वाचलं नसतं ना कुठे झाले परत गाड्या असते चालवीत जावा आता ते बघा ना किती सुजलाय हात बाई इथं लागलं ते परत काही पायाला लागलंय हा, नाही, ते किती काही पायाला लागलं ग बाय लेकराचे काही लागले इथं लागलेलं इथं बाया लेकरू वाचलं ग बाया एवढं हे झालंय बघ खायला आणलंय तुला खाऊ खा आता हे बिस्किट खा नंतरून हे मोसंबी आणल्या आणि ही आणली डाळिंबंदी चालेल बाई पण लेकराला बरंच लागलो हा ना लय बरं. लागलं. तुम्ही का आले इथं त्याला मी भेटायला मागाशी चाली हा का? हा ना. मी गावाला गेले होते बरं झालं बाई तुम्ही मी तरी गावाला गेले, लवकर तेव्हा आले आले मला समजलं ना तेव्हा पिशवीत लगेच तिकडे आले हा का बघा ना बाई मी बी आवले लांब गेले तिकडे चारीधामला गेल्यामुळं मला माहिती नव्हतं मला आल्या आल्या काल कळलं आमच्या शेजारी सांगितलं म्हणे असं असं झालंय तुमचा फोन आला होता तुमच्या लेकीचा मग मी पटकन आज आले हा. काल आलं का कळालं फोन का हरवला म्हणताय. हा हात रात्रभर ठणकत असं नाही बरंच लागलंय नाही तर ऑपरेशन झालंय ना भया लेकराला ग जेव्हा रक्त पुरवठा नसून होत ना त्याच्यामुळे नसल ना आता मग कसं काय होईल ते एवढं पोरं मोठं operation ऑपरेशन या म्हणलं बोट की इथून ते इथपर्यंत टाके आले तशी बापरे 11 टाके आले त्या बोटावर आणि या बोटाचं ऑपरेशन झालंय हा ना हे सुजलं असेल पूर्ण हे सगळं सुज असेल ना आणि ते हात असंच यांनी असंच ठेवलं हा गाळ्यातच ठेवावं लागेल ते नाही का असं आदल्या धरावं हे लागेल नाही ना होत ना मुंगे येत असतात. हा मुंग्या येतात असं लोंबूट नाही ठेवायचं ना असंच धरून ठेव कुठं फिरू फिरू नको गारठ्या गुरठ्याचं ऑपरेशन झालं आताच हा हा हे काय 11 टाके पडले आणि हा ऑपरेशन वेगळं ऑपरेशन झाले काय करते काय आहे ते फुल आहे आता जाऊ नको बाहेर पोरांमध्ये खेळायला इकडं तिकडं पोरांमध्ये अजिबात हे गारठ्या गुरठ्यात जाऊ नको घरात आराम करू वर्षा घरात जाऊन आता हा हा बाहेर बिलकुल जाऊ नको पाऊस चालू आहे ह्याच्यात पाणी बिनी गेलं तर डॉक्टरने एक मग महिना आहे ना बाहेर नाही जायला लावलंय ना आणि तू पुढे. जाऊ नको बाहेर ह्याच्यात पाणी बिनी गेलं तर मोका जखम बिकम वाढन हा. वर्षा घरात आपलं खायचं थोडंसं नाश्ता बिष्टा करायचा आणि आराम करायचा बिलकुल बाहेर जायचं नाही पोरांमध्ये चालेल चालेल मम्मीचं ऐक हा मम्मी लेडीवर नको करू नाही तर म्हणशील आलो मम्मी मी परत आणि जाशील पोरांमध्ये तर वल्ला हात झाला पावसात तर परत त्रास होईल तुला बरोबर नाही 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 आता नाही जाणार मला. चल नाही तर 2-4 दिवस तिकडं मग तू न मम्मी यायला काही नाही अरे आजी पण आहे ना मला तिकडे करमायचं नाही माहितीये का आणि तू आहे ना आता माझ्या मम्मी समोर असं नको म्हणून चल नाही तर ते लगेच म्हणून चल आजी चल रे लेकराला तिला पण आता येऊशी वाटेल ना तुझ्या बरोबर मग चला ना दोघं बी मला नाही करणार आजी तिकडे नाही जायचं तर मग 2-4 दिवस आराम बी होईल तुझं पण इथं काय आपल्याला नुसतं फिरतो त्यापेक्षा आजीपाशी जाय गेली तर आजी लक्ष देईल पण मला नाही करमत तिकडे मग आराम कसं काय होईल करमत राहायचं 2 दिवस आता इथं त्याचे मित्र त्याच्यामुळे त्याला भेटायला येतात पुन्हा हा, येतात ते त्याच्यामुळे तो भेटायला येत येतात. नको आम्ही मग आमच्या घराबाहेर राहतो बसून राहतो नाही हा ना.
बरं चल तुम्ही आराम करतो अर्श रूमात जाऊन बरं आणि मग तू थांब बरं का इथं 4-5 दिवस थांबते आता. बरं 2-4 दिवस थांबते मग मीच थांबते नाही मग दोघांना 2-4 दिवस नाही जवळ माहिती टाके खोलीत नाही तवर थांब इथं. बरं थांबते मग दोघांना संगत घेऊन जाते तुम्हाला 2-4 दिवस आराम करायला तिकडे. चल मी जातो हा वर्ष हा रूमात हा जा आराम कर. हा बाहेर येऊ नको आता याडेवान नको करू मम्मीला. हा हा काय करता मग येवा का आम्ही बसा ना आता मी आले थोड्या वेळ बसा. जाते ना आता मला रे काम पडलंय अवघड. मम्मी ऐक ना ते 2-4 भांडे पडलेले आहे तेवढे घासून घेते आणि तुला चहा ठेवतेस. राहू दे मी घासते ना. बस ना तू आता तुझे हात एवढं सारखं कोण नाहीत कोणी चालूच आहे मग मी करू लागते थोडं काम तुला. पाहुणे रावणे चालूच राहते तुला माहिती नाही. हा पण मग मी थोडंफार करू लागते बस थोड्या वेळ. तू पण तर दमून आली ना किती लांब गेलते तिकडं. गेले होते पण मग आता करावं तर लागेल ना करू लागते तुला. आता मी आहे 2-4 दिवस तर करू लागते. बाहेर राहिली मम्मी तू करत ना म्हणलं पप्पाला पण फोन कर हा, पप्पाला बोलून घेऊ आपण इथं. इथंच बोलून घे मम्मी. चालेल, नाही चालेल. पद्माशी येऊन डबा देऊ मोने आपण पप्पाला. नाही इथंच घेऊन बोलून हा. दोघं इथंच राहतो आम्ही मी हाय का येते नाही? भांडे घासून. अगं मी येते ना थोडस तुला घासू लागायला. थांब मी लागते घासू थोडेसे. हिला थोबाड तोंडीला कामाचा काटाळा आहे. आई आली काय बसली आईच्या ह्याच्यावर. स्वतःला काय झालं काम करायला. चल बाय आपलं जाते मायलीचा गोंधळ झाला. किती केलं तर आई ती आई असते बाई आईची जागा कोणीच घेऊ शकत सरक मी घासू लागते नको थोडंसं. आहे मम्मी. नको नको थांब नको, तू नको. सारखं कोण आहेत अगं कोणी तू चालू जपून आली मम्मी. हा येऊ दे काय नाही थोडे घासू लागते मी. बाकीचे घासले होते बरं का मी भांडे. बरं काय आलं काम करते नको घासते ना पण काय होतं घासले आली मम्मी नको करू ना. अगं घासू दे काय होतं आता तू रोजच काम करू राहिली लेकराचं दुखत आहे पाहुणे रावळे चालूच असते. काय झालं मग. नाही घासते ना मी राहू दे. अगं मम्मी तू आराम करते पाय दुखत असते ना. काय नाही माझे पाय दुखत मला सवय झालेली आहे घासते मी राहू दे. तू आली बस तू थोड्या वेळ तिथं कुणी आले असलं तर पकडून पाहुणे रावळे कुणी चालूच असतंय सारखं. बरं बसते. हा घासते मी. लेकराचं बाई एवढे दमले त्या लेकराला लागलं तर पुन्हा कोणी चालूच असते आणि ती तरी काय काय करीन. करावं तर लागेल ना काम लेकराला. बाई माय मम्मी सारखी मम्मी जगात कोणाचीच मम्मी नाही बाई लई भारी बाई माय मम्मी. काय झाली बाई मोना भांडे घासून आता स्वयंपाक बिपाक करू. स्वयंपाक मी करते तू अजिबात स्वयंपाक नाही करायचा. बरं तू स्वयंपाक कर मग आपण त्याला आनंदला खाली बोलून त्याला जेवायला घालू. मम्मी तू आली ना माझ्या असा जीवात जीव आला बाई मम्मी तुला पाहिल्यावर मा काळीज एकदम असं झालं बाई मम्मी. सुकून गेलं होतं का बाया माझं लेकरू. बघ आली तर लगेच मला तोंडच हसू आलं बाई मम्मी माझी मम्मी. खाल्लं का बाई तू काही त्याच्या काळजीमध्ये खाल्लं का देऊ डाळीम का आपण तुला थोडं. थोडं दे मम्मी कापून. मावशी नाही तर येईन बरं का खायला लागलं रे येईन पट टपकन येतं. मम्मी तुम्ही काय आणलं पण नाही बरं का खायला. जाऊन दे. त्या गावाला गेले होते ना जणू कुठेतरी गेले त्या आल्यावर मग पिशी ठेवली म्हणे पण ना तू आल्या सांगू का होत्या. मी मग येता येता आणावं नाही का तिकडून काही त्यांनी खायला. ती बरं जाऊन दे मम्मी जाऊन दे प्रेम लागत बरं आहे का नाही मम्मी काय ऐक ना. जेवली का नाही काय माहिती कधी जेवली आणि कधी नाही मी काय जेवलेच नाही माहिती. मम्मी मला मला लय टेन्शन आहे आनंदचं. मावशी ना तुला मावशी माहित नाही मावशी ऑनलाईन पैसे देईन मला. हा हा. दिन तसं मस्त मन मोकळे हम्म. मावशीचं. जीव लावती मावशी. जाऊ दे म्हणून खायला तरी काय सगळ्यांनी खायला आणून आणून खराब होतं मग एखाद्या नंतर आणत्यान परत. खाऊ लागन गाऊ लागत मग आहे का नाही नाही मम्मी. गाव नाही लागायच्या पण खाऊ लागत आहे थोडंफार. गेली का पण पण देते नंतर मम्मी गेली पण मावशी. जाऊ दे नका नाही तर खायला. ऐकून बरं का नाही तू गेले ना बाई मा भुगाच करीन बाई. मग तू तसं नको म्हणू आपल्या घरात पेशंट आहे असं म्हणतात का. बरं नाही म्हणणार ना. खाऊ लागत येत गाव लागतात म्हणते बघा. तू खाय ना मम्मी. नाही मी खाते मी मग जेवण करून आले तू खा. खाय तू. मी खाते 2-3 दाणे. एवढा समोसंब्या एवढे पैसे काय घातले ग मम्मी काय करत होती बरं तुला एवढा खर्च आता करायचा. नातं लागले माझ्या. मला माहिती ना तूच कामाला जाते लोकांच्या. मग काम केलं मग काय झालं खायला आणावंच लागत ना. एवढं लगी काय होतं मग त्याला. किती पैसे घातले मम्मी तू खरं कर सांग बरं का किती पैसे जाऊ घातले. दे तुला काय करायचं पैशाचं किती जाऊ दे माझे जाणार आहेत ना मग जाऊ दे गेले तर तुला काय आणलेले अकराला खायला तेवढंच फक्त खाऊ घाल त्याला. पण हे 1.5-2 किलो मोसंबी आणले मम्मी बिस्किटचे पाकिट एवढा पैसा तू खर्च केला मम्मी तुला खरंच कळतच नाही बाई ग काही. बाकीचे पाहुणे रावळे येऊन- लेकरापेक्षा अप्रूप नाहीत पैसे पैसे आज ना उद्या कमवणार आहेत लेकराला लागले माझ्या नाताला एवढ्या. हा मग पैशाचं काय घेऊन बघते. बेस आणलं बाई मम्मी तू भरून पुरून आणलं बाई. हा ठेवून दे आणि त्याला नंतर खाऊ घालते सण मोसंब्या आता तू डाळी. राहणार आहे का जाणार आहे तू तू खाऊ घाल तू 2-4 खाऊ दिवस घाल. राहते ना. तू याच हाताने खाऊ घाल ना बरं, मग. मी माझ्या हाताने खाऊ घालते. जर का तू गेली पप्पाला लगेच फोन कर माझ्या समोर हा, की यायला या मला करते इकडं. करते थोड्या वेळाने सांगते. हा